महापालिका शहराचा आत्मा, ती जपणं आपलं कर्तव्य. आमदार सतेज पाटील. आता कर्करोगावर उपचार होणार अत्याधुनिक आणि परवडणाऱ्या दरात कोल्हापुरात सुरू झालंय क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर. नामांकित मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर अक्षय शिवचंद यांच्या मार्गदर्शनाखाली किमोथेरपी, टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी, हार्मोनल थेरपी आणि सर्व प्रकारच्या कर्करोगावर खात्रीशीर उपचार. क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर, राजारामपुरी 8वी गल्ली, कोल्हापूर. संपर्क 90 286 10 470. शहरातील पथदिव्यांची व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आणि विविध प्रभागातील अंधाराची समस्या दूर करण्यासाठी एक मोठा उपक्रम पार पडला आहे. डी.वाय. पाटील ग्रुपच्या वतीने कोल्हापूर महानगरपालिकेला तब्बल 1550 अत्याधुनिक LED दिवे प्रदान करण्यात आले आहेत. विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते हे दिवे मनपा आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी महापालिकेचे महत्त्व सांगताना सर्व नागरिकांना आपले कर्तव्य जपण्याचे आवाहन केले. पार्श्वभूमी सांगितलेले आहे की महापालिकेमध्ये स्ट्रीट लाईटची अवस्था आणि तांत्रिक अडचणीमुळे महापालिकेपुढे एक पेच निर्माण झाला होता आणि म्हणून आम्ही सर्वांनी निर्णय घेतला की या सगळ्या 21 प्रभागामध्ये याचं वाटप या ठिकाणी होणार आहे. आम्ही आयुक्त साहेब हे वाटप करत असताना आमचे सगळे 81 उमेदवारांच्यावर जबाबदारी देणार आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी जाणार आहे. फक्त निवडून आलेले आमचे 35 असा गृहीत न धरता संपूर्ण शहरामध्ये हे जातील या पद्धतीची व्यवस्था आम्ही निश्चितपणे करू. आणि अजून काही कमी पडलं तर विशाल गवळी आहेतच. विशाल गवळी आमचे त्यांनी गवळी मॅडमचे मिस्टर त्यांनी हे टेक्निकल सगळे त्यांनी बघितले. मी त्याला म्हणलं तू ठरव, तू म्हणशील त्याच्यावर मी सही करतो. आणि त्यांनी अत्यंत अभ्यास करून किती वॅटचे कुठं लागतात, काय लागतात याचा हिशोब घेऊन त्या ठिकाणी हे नियोजन केलेलं आहे. महापालिका ही आपल्या कोल्हापूर शहराचा आत्मा आहे. ती महापालिका व्यवस्थित राहणं, व्यवस्थित ठेवणं तुमच्या आमच्या सर्वांचं नागरिक म्हणून तुमच्या आमच्या सर्वांचं कर्तव्य आहे. कारण की सत्तेत कोण आहे याच्यापेक्षा महापालिकेमध्ये येणारा क्षेत्रातला माणूस हा मग कोल्हापूर शहरातला असू दे, जिल्ह्यातला असू दे, राज्यातला असू दे, देशातला असू दे, हा ज्यावेळी येतो त्यावेळी कोल्हापूर तुमचं असं हे म्हणतो. त्याला आपण फाटा फोडून चांगले उपक्रम, चांगल्या गोष्टी या कोल्हापूर शहरामध्ये करण्याचा प्रयत्न प्रामुख्यानं आपण केला पाहिजे. माझी मध्यंतरी महापौरांना विनंती होती, आता आयुक्त साहेब इथं आहेत, इथं कोल्हापूरमध्ये गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज आहे, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक आहे, डी.वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेज आहे. माझी आयुक्तांना विनंती आहे की या कॉलेजच्या मुलांना एक प्रोजेक्ट देऊन ट्रॅफिकबद्दल एक काही उपाययोजना सुचवायचा प्रयत्न करूया. काल पुण्यामध्ये आता गेले 3 दिवस मी पुण्यामध्ये आहे. पुण्यामध्ये एक ॲप डेव्हलप केला आहे. तो ॲप आता मी मागवून घेतो आहे आणि आमच्या डी.वाय. पाटील कॉलेजच्या वतीनं महापालिकेला देण्याचं नियोजन करतो आहे. त्या ॲपमध्ये ट्रॅफिकच्या संदर्भातल्या गुगलशी त्यांनी तो कनेक्ट केला आहे. आयुक्त साहेब आपणही माहिती घ्या, गुगलशी तो कनेक्ट केला आणि रिअल टाईम ट्रॅफिकचं नियोजन सगळ्यांना कळतंच. परंतु त्याच्यापेक्षा त्यातून काय कळलं की जिथं फ्लायओव्हर गरजेचं आहे का नाही, म्हणजे आता एक ठिकाणी फ्लायओव्हर केला आहे परंतु आता तो गरजेचा नाही असं वाटतं, कारण तिथं ट्रॅफिक कंजेशन होतच नाही. आणि ट्रॅफिक कुठं थांबतंय, नेमका प्रॉब्लेम काय येतो, त्या ॲपच्या माध्यमातून आपल्यालाही महापालिकेला, शासकीय यंत्रणेला या ठिकाणी कळतंय. कालच या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी शहरभर पुण्यात फिरत असताना याचा अनुभव मला त्या ठिकाणी आला. आणि मला वाटते आपली कचऱ्याची व्यवस्था आता सुरू आहे, परंतु सगळ्यात मोठी कोल्हापूरची समस्या कुठली असेल तर ते ट्रॅफिकचं नियोजन आणि पार्किंग हा एक मोठा विषय आहे. आणि म्हणून आयुक्त साहेबांना आमची विनंती आहे की आम्ही देखील जाहीरनाम्यामध्ये जवळजवळ 7-8 जागा मस्कर TP-कडनं आम्ही घेतल्या होत्या मागून आणि आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही टाकलं होतं तिथं 7-7 मजली 8-8 मजली तुम्ही पार्किंगची व्यवस्था त्या ठिकाणी करा. तर आमच्या आयुक्तांना विनंती आहे की त्या पार्किंगच्या व्यवस्थेसाठी देखील महापालिकेमध्ये सकारात्मक असं जर काही पाऊल उचललं तर आमचे 35 लोक निश्चितपणे त्या भूमिकेत, सहकार्याच्या भूमिकेत या ठिकाणी राहतील. प्रायोरिटी देऊन काही गोष्टी आपल्याला कशा करता येतील हा प्रयत्न आपण या ठिकाणी करावा. शहरातील पथदिव्यांच्या समस्येवर मात करण्यासाठी मिळालेल्या या मदतीबद्दल मनपा आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी डी.वाय. पाटील ग्रुपचे मनपूर्वक आभार मानले. फक्त एकच गोष्ट सांगेल
आदरणीय बंटी पाटील साहेब, संपूर्ण काँग्रेस पक्ष, विरोधी पक्षनेते लाटकर साहेब असतील. शहरामध्ये खरंच विविध समस्या आहेत. अतिक्रमण असेल, पाणी असेल, स्वच्छता असेल. प्रत्येक समस्यांना सिस्टमिकली कसं तोंड देता येईल त्यासाठी संपूर्ण सभागृह हे प्रयत्नशील आहे. आणि मला तर बंटी पाटील साहेब हे सांगताना अत्यंत आनंद होतो की खूप सकारात्मक पद्धतीने सर्व सभागृह चालत आहे. मी आपलं मनापासून धन्यवाद देतो महानगरपालिकेच्या वतीने की आपण हे 1500 बल्ब्स कोल्हापूर शहराला, कोल्हापूर महानगरपालिकेला स्वतःच्या फंडमधून अवेलेबल करून दिले. आणि याचं नियोजन पुढच्या 10 दिवसात ज्या ज्या ठिकाणी जिथं जिथं गरज आहे, आवश्यकता आहे, आपल्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिका करेल. परत आपण या ठिकाणी आलात आणि शहराला ही भेट दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद. महापालिका हा शहराचा मुख्य आत्मा आहे. त्यामुळे ही महापालिका सुस्थितीत राहणे आणि ती व्यवस्थित ठेवणे हे एक जबाबदार नागरिक म्हणून आपले सर्वांचे प्रथम कर्तव्य आहे, असे वक्तव्य नगरसेवक राजेश लाटकर यांनी केले. येऊन 6 महिने झाले, पण दिव्याचा प्रश्न फार गंभीर झाला होता आणि त्यानिमित्तानं सारखं नागरिकांची सदस्यांच्याकडे वारंवार मागणी होत होती. आणि या निमित्तानं आयुक्त साहेब, आमचे नेते बंटी पाटील साहेब यांनी कायम कोल्हापूर महापालिकेला कसलीही अडचण असू दे, डी.वाय. पाटील ग्रुप, बंटी साहेब असतील, त्यांचे ज्येष्ठ बंधू संजय दादा असतील, त्यांचे पुतणे माजी आमदार ऋतुराज साहेब असतील, या परिवारानं कायम कोल्हापूर महापालिका असेल, जिल्हा परिषद असेल, शहर जिल्ह्याला आपल्या हातून कायम भरभरून देण्याचा प्रयत्न केला आहे. डी.वाय. पाटील ग्रुपच्या या सामाजिक उपक्रमामुळे कोल्हापूर शहरातील विविध प्रभागातील अंधाराची समस्या आता कायमची दूर होणार असून पथदिव्यांची व्यवस्था अधिक प्रकाशमय होण्यास मोठी मदत मिळणार आहे. महापालिका प्रांगणात पार पडलेल्या या कार्यक्रमाला अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, काँग्रेस शहराध्यक्ष प्रवीण केसरकर, गटनेते इंद्रजित बोंद्रे, गटनेत्या प्रतिज्ञा उत्तुरे, नगरसेवक राहुल माने, प्रवीण सोनावणे, दीपाली घाटगे, स्वालिया बागवान, अमर समर्थ, संजय मोहिते, छाया कांबळे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे नगरसेवक, नगरसेविका आणि मनपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.